दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्र साजरी केली जाते. भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह या दिवशी झाला होता. असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने भगवान शिव यांच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. ही महाशिवरात्र 15 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:05 सुरू होते. ही तिथी दुसऱ्या दिवशी 16 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:35 संपेल. शास्त्रानुसार चतुर्दशी तिथी देखील निश्चित काळात येते, तेव्हा महाशिवरात्री साजरी केली जाते. आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवांची जी काही पूजा अर्चा करतो, या सगळ्या व्रतांचं पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचं व्रत केल्यामुळे मिळतं. म्हणून प्रत्येकाने महाशिवरात्रीचं व्रत आवर्जून केलं पाहिजे. ज्या मुलामुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत असेल त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे. त्यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो. तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते, अशी देखील मान्यता आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास सोडण्याची उत्तम वेळ 16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 6:59 ते दुपारी 3:24 दरम्यान आहे. या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता. महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं, स्त्रिया, पुरुष, घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे. आता आपण पाहणार आहोत महाशिवरात्री उपवासाचे नियम काय आहेत. पहिला नियम, महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी. शक्य असल्यास गंगा स्नान करावं किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता. 2. उपवासाचे इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास करावा. परंतु ज्यांना काही कारणास्तव फल आहारावरती उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात. पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ वापरावे असे सांगितले जाते. शेवटी उपवास हा आपली श्रद्धा आणि भक्तीवरती अवलंबून असतो. तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावे करा. मनातील इच्छा भगवान महादेव, शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील. नियम क्रमांक 3, कांदा, लसूण, मांसाहार, दारू यासारखे तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे. उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्रीच्या दिवशी या पदार्थांचं सेवन करू नये. नियम क्रमांक 4, उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा. यामुळे आयुष्यातील संकटे, दुःख नष्ट होतात. नियम क्रमांक 5, व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये. शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते मात्र झोपू शकतात. नियम क्रमांक 6, महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावरती राहून करतात, तर काही जण फलाहार, काही फराळ करून करतात. आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार व्रत करावे. कसे करायचे ते ठरवावे. दुसऱ्याचा हेवा करून व्रत करू नये. नियम क्रमांक 7, जर फराळ करून व्रत करायचं असेल तर साध्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा प्रयोग करावा. 8, उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी. म्हणून स्त्री आणि पुरुष दोघांनी ब्रह्मचर्य पालन करावे. 9, उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये. खोटे बोलू नये. दुसऱ्याचे मन दुखावू नये. आपले आचरण नेहमी सात्विक ठेवावे.
नियम क्रमांक 10. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व आहे. काही ठिकाणी रात्री जागर करून भगवान शिवांची पूजा, मंत्र, जप केला जातो. त्यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे. ते केवळ आपल्या श्रद्धेवरती अवलंबून असते. नियम क्रमांक 11. उपवासाच्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावे. त्यासाठी सात्विक अन्नपदार्थ घ्यावे. नियम क्रमांक 12. ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी व्रत करा. केवळ पूजा करू नये. मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळते. नियम क्रमांक 13. गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा. नाहीतर केवळ भगवान शंकरांची पूजाविधी, मंत्र, जप केला तरी देखील चालेल. नियम क्रमांक 14. महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो. पण काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये. आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्री उपवासाला भगर खाल्ली जात नाही. तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका. परंतु तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही ते खाऊ शकता. नियम क्रमांक 15. शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये. धुवायचे असतील तर आधीच्या दिवशी धुवावे. नियम क्रमांक 16. यश, समृद्धी, शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र, धतुराचे फळ, कच्चे तांदूळ, दूध, दही, चंदन, तूप, पाणी, भांग, ऊस अर्पण करावे. या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई, बर्फी, पेढा, खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात. तसेच माता पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करावे. महाशिवरात्री व्रताची पूजा 4ही प्रहरात करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नमो शिवाय या मंत्राचा जप करावा. याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा. नियम क्रमांक 17. उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावरती उठून सकाळी भगवान शिवाची मनोभावे पूजा, मंत्रजाप केल्यास इच्छित फळ मिळतं. त्यानंतर सूर्योदय झाल्यावरती सूर्यदेवाला अर्ध्य जल देखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प करावा. 18. महाशिवरात्री उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्त्व दिलं आहे. या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे. त्यानंतर देवपूजा करावी. नियम क्रमांक 19. महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची पूजा केली जाते. ओम नमो शिवाय मंत्राचा जप केला जातो. क्रमांक 20. संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकरांची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळतं आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. नियम क्रमांक 21. भगवान शंकरांची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृत म्हणजेच दूध, दही, तूप, मध आणि साखर इत्यादी किंवा गंगाजलाने स्नान करावे. त्यानंतर पूजा करून दिवा व धूप लावावा. नियम क्रमांक 22. शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा 4 प्रहरमध्ये 4 वेळा देखील करता येते. ते आपल्या इच्छेनुसार करावे. नियम क्रमांक 23. भगवान शिवाला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नका, कारण असे मानले जाते की ते दुर्दैव आणते. नियम क्रमांक 24. केवडा आणि चंपा यासारखी फुले अर्पण करू नका, कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिला आहे, अशी पूर्वीपासून घडलेली मान्यता आहे. नियम क्रमांक 25. या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकूचा तिलक लावू नये. त्याऐवजी चंदनाच्या तिलकाला प्राधान्य द्यावे. नियम क्रमांक 26. उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो. त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका. जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करा. नियम क्रमांक 27.
उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ, डाळी आणि गहू यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे. नियम क्रमांक 28. पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये. भोलेनाथांना तुळशीची पाने अर्पण करू नये. नियम क्रमांक 28. पूजेत शेंदूर आणि हळद लावणे टाळावे. 29. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यांसारख्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व्हिडिओमध्ये सांगितलेली संपूर्ण माहिती केवळ ज्योतिषशास्त्राच्या माहितीवरती आधारावरती आहे. यात तुम्हाला काही बदल करायचे असतील तर देखील तुम्ही ते करू शकता. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओम नमो शिवाय.